social health of drug ड्रग अब्यूजचे सोशल हेल्थ वरती काय काय प्रॉब्लेम्स होतात किंवा एक्सेसिव्ह ड्रग अब्यूज केल्यामुळे रेग्युलर ड्रग अब्यूज केल्यामुळे कुठल्या प्रॉब्लेमला ह्युमन बिंगला किंवा त्या पर्सनला फेस करावे लागतात. तर इन दॅट फर्स्ट इज अ implications of a drug abuse and ड्रग अब्यूज. रेग्युलर जर ड्रग अब्यूज केलं तर किंवा रेग्युलर जर ड्रग कन्झम्पशन केलं तर त्याचा ह्युमन हेल्थ वरती काय इफेक्ट प्रोड्यूस होतो, तर फिजिकल प्रॉब्लेम्स कॉज बाय द रेग्युलर ड्रग अब्यूज, सम ऑफ द कॉम्प्लिकेशन्स अँड ट्रेनिंग अँड नीड अर्जंट अटेन्शन. म्हणजे काही कॉम्प्लिकेशन्स प्रोड्यूस होतात त्या पर्सनच्या लाईफ मध्ये किंवा जे रेग्युलर ड्रग अब्यूज केल्यामुळे ते जो पर्सन्स आहेत त्या पर्सन्स मध्ये फिजिकली प्रॉब्लेम्स प्रोड्यूस होतात रेग्युलर ड्रग अब्यूज केल्यामुळे. इन दॅट फर्स्ट वन इज अ रिस्क ऑफ ए पर्सनल सेफ्टी. म्हणजे तो जो पर्सन्स आहे त्याने जर रेग्युलर ड्रग अब्यूज केला तर त्याची जी पर्सनल सेफ्टी आहे मीन्स तो पर्सन डेंजर झोन मध्ये जाऊ शकतो किंवा त्या पर्सनची डेथ होऊ शकते किंवा ओव्हरडोस केल्यामुळे तो पर्सन ऍक्सिडेंट त्या पर्सनचे ऍक्सिडेंट होऊ शकतात किंवा त्या ओव्हरडोस मुळे काही इंजुरी त्या पर्सन मध्ये होऊ शकतात. म्हणजे पर्सनल सेफ्टी रिलेटेड ज्या रिस्क आहेत किंवा पर्सनल सेफ्टीच्या ज्या रिस्क आहेत त्या रिस्क त्या ह्युमन बिंग मध्ये प्रोड्यूस होऊ शकतात. देन सेकंड इम्पॅक्ट आहे डॅमेज टू द हेल्थ. ओव्हरडोस जर झाला किंवा रेग्युलर ड्रग अब्यूज केला तर त्या रेग्युलर ड्रग अब्यूज केल्यामुळे त्या पर्सन मध्ये किंवा त्या पर्सनची जी हेल्थ आहे ती डॅमेज होते किंवा रेग्युलर ड्रग अब्यूज केल्यामुळे त्या पर्सनचे लिव्हर डॅमेज होतात किंवा लिव्हर फेल्युअर होतात किंवा जे ब्रेन डॅमेज होऊ शकतं किंवा त्या पर्सन मध्ये मेंटल प्रॉब्लेम ऑकर होऊ शकतात. हे जे पॉइंट्स आहेत किंवा हे जे डिफिकल्टी आहेत ह्या ह्युमन हेल्थ मध्ये रेग्युलर ड्रग अब्यूज केल्यामुळे ऑकर होतात. देन नेक्स्ट आहे लीगल कॉन्सिक्वेन्स, दॅट इज अ रिस्क ऑफ ए इम्प्रिझनमेंट, फाईन अँड क्रिमिनल रेकॉर्ड. जर समजा त्या पर्सननं रेग्युलर ड्रग अब्यूज केलं किंवा रेग्युलर ड्रग अब्यूज करत असेल तर त्या पर्सन मध्ये कॉन्सिक्वेन्स प्रोड्यूस होतो किंवा त्या पर्सनला इम्प्रिझनमेंट दिली जाते किंवा त्या पर्सनचा ऍज अ क्रिमिनल रेकॉर्ड म्हणून तिथे काय होतंय आपल्याला ऑब्झर्व होतोय किंवा क्रिमिनल रेकॉर्ड त्या पर्सनचा राहतोय. देन डिस्ट्रक्टिव्ह बिहेवियर्स, म्हणजे त्याचं जे कम्युनिकेशन स्किल आहे फॅमिली सोबत किंवा जे फ्रेंड सर्कल आहे त्या फ्रेंड सर्कलचं जे बिहेवियर आहे किंवा जे कम्युनिकेशन स्किल आहे ते काय होतंय तर डिस्ट्रक्टिव्ह होते किंवा चेंज होतंय. Then drug dependency is also a common cause of a financial problem and difficulties in a work or school. म्हणजे जे ड्रग अब्यूज करतात रेग्युलर किंवा ड्रगचं कन्झम्पशन करतात रेग्युलर तर ते ड्रग कन्झम्पशन केल्यामुळे किंवा ड्रग अब्यूज केल्यामुळे रेग्युलर त्या पर्सनना काय फायनान्शियल प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं किंवा जे वर्किंग प्लेस आहे त्यांच्या वर्क वरती पण त्याचा इफेक्ट होतो आणि जे स्कूल पर्सन्स आहेत किंवा जे कॉलेज पर्सन्स आहेत कॉलेज स्टुडंट आहेत त्या कॉलेज स्टुडंटच्या बिहेवियर वरती किंवा कॉलेज स्टुडंटच्या कॉलेज वर्क वरती काय होतंय तर परिणाम होतोय किंवा तिथं कॉजेस निर्माण होत आहेत किंवा डिफिकल्टीज प्रोड्यूस होत आहेत. The next point, people may lie or steal in order to continue the trust using the friends and families drug as the result and may lose the trust and their friends and family. जर कंटिन्युअसली ड्रग अब्यूज करत असेल एखादा पर्सन तर त्या पर्सन
कंटिन्यू ड्रग अब्यूज केल्यामुळं, कंटिन्यू ड्रग अब्यूज करत असल्यामुळे तो पर्सन जो आहे त्या पर्सन खोटं बोलतोय किंवा जे पीपल्स आहेत त्यांच्याशी लाय बोलतोय. त्याचं जे फ्रेंड सर्कल मध्ये पण तो काय करतोय तर खोटं बोलतोय आणि त्याच्यामुळे त्याच्यावरचा जो ट्रस्ट आहे त्याच्या फॅमिली मेंबर्सचा, फ्रेंड्सचा किंवा सोसायटी मधील फ्रेंड्सचा तो ट्रस्ट काय होतो तिथं रिड्यूस होतोय किंवा कमी होतोय. Then they may feel shame and guilt due to repeated failures in trying to control their drug intake. आणि त्याच्यामुळे रेग्युलर जर ते ड्रग कन्झम्पशन करत असतील किंवा रेग्युलरली तो पर्सन ड्रग अब्यूज करत असेल तर त्या पर्सनला काय वाटतं तर असं शेम ऑन असं होतं त्या पर्सनला. आणि तो पर्सन जो आहे तो कशामुळे शेम वाटते त्याला तर फील शेमली किंवा फील गिल्टी वाटते त्याला ड्यू टू लॅक ऑफ ड्रग इनटेक ऑर डू नॉट ट्राइंग टू कंट्रोल इनटेक ऑफ दी ड्रग. ते जे अल्कोहोलिक प्रिपरेशन्स आहेत किंवा जे ड्रग अब्यूज करतायत ते कंट्रोल करता येत नसल्यामुळे किंवा त्याचा अब्यूज करणं कंट्रोल करता येत नसल्यामुळे किंवा ड्रग इनटेक कंट्रोल करता येत नसल्यामुळे ते पर्सन काय होतंय त्या पर्सनला गिल्टी फील होते. Then drug abuse is a global problem and United Nations Drug Control Program, that is an UNDCP, United Nations Drug Control Program. म्हणजे ड्रग अब्यूज इज अ ग्लोबल प्रोग्राम. ड्रग अब्यूज हे काय तर ड्रग अब्यूजचं कंट्रोल करण्यासाठी काही प्रोग्राम्स अरेंज केले जातात. ते ग्लोबल प्रोग्राम अरेंज केले जातात किंवा जे युनायटेड नेशन ड्रग प्रोग्राम्स आहेत, ड्रग कंट्रोल प्रोग्राम्स आहेत ते पण अरेंज केले जातात. हॅज राईटली ऍड्रेस टू सोशल इम्पॅक्ट ऑफ ए ड्रग हॅबिट ऑन द सोशल हेल्थ अँड प्रोडक्टिव्हिटी. अ पार्ट ऑफ देअर रिपोर्ट इज प्रेझेंटेड हिअर. आणि जे युनायटेड नेशन किंवा जे ग्लोबल प्रॉब्लेम्स आहेत ड्रग अब्यूजचे त्याच्या थ्रू जे प्रोग्राम्स अरेंज केले जातात, ऍड्रेस केले जातात तर त्याचा सोशल हेल्थ वरती किंवा जे सोशल सोसायटी आहे किंवा जे पर्सन ड्रगची हॅबिट फॉर्म झाली आहे ज्या पर्सनला त्यांच्या हेल्थ वरती किंवा त्यांच्या लाईफ वरती स्पेसिफिक इम्पॅक्ट प्रोड्यूस होतोय किंवा ते जे प्रोग्राम्स आहेत त्याच्यामुळं किंवा जे ड्रग रेग्युलर अब्यूज करतात त्याच्यामुळे कुठले कुठले प्रॉब्लेम्स त्या पर्सनला फेस करावे लागतात. इन दॅट फर्स्ट इज अ ड्रग अब्यूज प्रॉब्लेम, दॅट इज लुझिंग ग्राउंड. कंटिन्युअसली जर ड्रग अब्यूज करत असेल एखादा पर्सन तर त्याला कुठला प्रॉब्लेम फेस करावा लागतोय तर ड्रग अब्यूज losing the ground. Over the last 13 years, awareness of the illicit drug access to them and their abuse have dramatically increased. म्हणजे जे 30 years पासून ऑब्झर्व केलेलं आहे किंवा स्टडी केलेला आहे पर्सन जे आहे ते पर्सनचं ड्रग अब्यूज करण्याची जी कॅपॅसिटी आहे किंवा जे ड्रग अब्यूज करण्याची लेवल आहे ती इन्क्रीज होत चाललेली आहे 13 इयर्स पासून. आणि जे इलिसिएट ड्रग्ज आहेत त्याच्यापासून त्याच्यात पर्सनला काय अवेअरनेस नाहीये, ते अवेअर नाहीयेत इलिसिएट ड्रग रिलेटेड किंवा त्याचे जे ऍडव्हान्टेजेस और डिसएडव्हान्टेजेस आहेत ते पण त्याच्या रिलेटेड पण ते अवेअर नाहीयेत. रेग्युलर ते काय करतात ड्रॅमॅटिकली त्यांचं जे ड्रग अब्यूज करण्याची कॅपॅसिटी आहे किंवा ड्रग अब्यूज करण्याची लेवल जी आहे ती काय होत चाललेली आहे तर इन्क्रीज होत चाललेली आहे. रिपोर्ट फ्रॉम द युनायटेड नेशन ऑब्झर्वेशन ऑफ ए एक्सपर्ट स्टडीज ऑफ ए crime, education, work and health all point to the serious problem in developing and industrialized countries. म्हणजे जे युनायटेड नेशन आहे किंवा जे एक्सपर्ट आहेत त्यांच्या स्टडी थ्रू त्यांना असं ऑब्झर्व झालेलं आहे की जे ड्रग अब्यूज करतायत त्या ड्रग अब्यूजचा त्यांचं जे सोशल लाईफ आहे किंवा जी स्टडीड लाईफ आहे, सोशल लाईफ आहे किंवा एज्युकेशन रिलेटेड जी लाईफ आहे, वर्क आहे
त्याच्यावरती इम्पॅक्ट प्रोड्यूस होतोय आणि ते पर्सन जे आहे त्याच्यात काय होतंय तर त्यांना त्या स्टडी रिलेटेड किंवा त्यांची जे वर्क आणि हेल्थ आहे त्याच्या रिलेटेड सिरियस प्रॉब्लेम्सला फेसिंग करावं लागते. जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत त्यांना पण काय करावे लागते, जर ते पण ड्रग अब्यूज करत असतील तर त्यांना पण त्या प्रॉब्लेमला जे त्यांचे जे इंडस्ट्रियलायझिंग प्रॉब्लेम्स आहेत त्याला पण काय करावं लागतंय, फेस करावं लागतंय. Then next point है, although systematic qualification of the problem is not available, there is a general agreement that the population at highest risk are those in the age range most needed for the productive work. Other groups of the people, however, are involved in a substance abuse, such as street children in a developing country as well as youth elsewhere who misuse the volatile solvent tinners and marijuana. म्हणजे जे क्वालिफिकेशन आहे ते क्वालिफिकेशन रिलेटेड म्हणजे रेग्युलर ड्रग अब्यूज केल्यामुळं किंवा रेग्युलर ड्रग कन्झम्पशन केल्यामुळं जे स्टुडंट्स आहेत त्या स्टुडंटच्या क्वालिफिकेशन रिलेटेड किंवा एज्युकेशन रिलेटेड त्यांना प्रॉब्लेम्स फेस करावे लागतायत. त्या प्रॉब्लेम्समुळे काय होतं तर त्यांची जी ऍग्रीमेंट पॉप्युलेशन रिस्क आहे किंवा जे ऍग्रीमेंट्स आहेत म्हणजे एखादा पर्सन जर वर्किंग प्लेसमध्ये वर्किंग करत असेल एखाद्या इंडस्ट्रीमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी वर्किंग करत असेल तर त्याला काही प्रॉब्लेम्सला किंवा जे ऍग्रीमेंट्स आहेत त्याला फेस करावं लागतं. त्याच्या रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहेत त्याला फेस करावं लागत आहे. जे युथ आहेत मीन्स जे टीनर्स आहेत किंवा जे चिल्ड्रन्स आहेत त्यांच्या थ्रू जर ते जर समजा ड्रगचं मिसयूज करत असतील, ड्रगचं कन्झम्पशन करत असतील तर त्या पर्सनला पण काय करावं लागतंय, त्या ड्रग अब्यूज रिलेटेड किंवा जे सॉल्व्हंट किंवा जे सबस्टन्सेस कंझ्युम करतायत ते मिसयूज करतायत त्याच्या थ्रू जे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, एज्युकेशन रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील किंवा त्यांचे फॅमिली प्रॉब्लेम्स असतील किंवा जे इंडस्ट्रियलिस्ट प्रॉब्लेम असतील त्यांना काय करावं लागते, फेस करावं लागतंय. देन नेक्स्ट पॉइंट आहे, report from the United Nations and other sources indicate increase in the drug abuse and harmful consequence in the most part of the world. Substance related to death have been estimate nearly 5 million annual for the alcohol and tobacco and 2 lakhs annual for the injecting drug abusers. म्हणजे जे पर्सन्स आहेत म्हणजे युनायटेड नेशनने जो सर्वे केलेला आहे त्या सर्वे थ्रू असं त्यांनी प्रूव्ह केलेलं आहे किंवा असं त्यांना रिपोर्ट झालेला आहे किंवा असं त्यांना ऑब्झर्व झालेलं आहे की जे ड्रग अब्यूज करतायत कंटिन्युअसली त्या ड्रग अब्यूजचा त्यांच्या हेल्थ वरती किंवा जे वर्ल्डची कॉन्सिक्वेन्सी आहे त्याच्या मोस्ट ऑफ दी पार्ट वरती हार्मफुल इफेक्ट प्रोड्यूस होते. आणि जे ड्रग अब्यूज करतात त्या ड्रग अब्यूज केल्यामुळे मोस्ट ऑफ दी पर्सन जे आहेत ते काय त्यांची डेथ होते. इन इंडिया अॅन्युअली 5 मिलियन पीपल जे आहेत ते काय करतात अल्कोहोल अँड टोबॅकोचं कन्झम्पशन करून त्याच्या थ्रू त्यांची काय होते तर त्यांच्या हेल्थ वरती इंजुरी प्रोड्यूस होते किंवा ते पर्सन डेथ होत आहेत किंवा अँड 2 लाख पीपल्स आर इंजेक्टिंग ड्रग्स अब्युजर आणि त्याच्यातले 2 lakhs पीपल जे आहेत ते काय आहेत तर डेली किंवा अॅन्युअली ड्रग इंजेक्टिंग करतात किंवा ड्रग अब्यूज करतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या हेल्थ वरती स्पेसिफिक किंवा हेल्थ वरती हार्मफुल इफेक्ट प्रोड्यूस होत आहे. Then aggregate worldwide estimate of the burden of the drug related disease, loss of a job, time and the cost of associated conditions are not available. आणि जे ड्रग अब्यूज करतात किंवा ड्रग कन्झ्युम करतात त्या पर्सन मध्ये काय तर जे बर्डन डिसीजेस आहेत किंवा जे ड्रग थ्रू डिसीजेस प्रोड्यूस होतात किंवा त्या पर्सन मध्ये काही ड्रगचं कन्झम्पशन केल्यामुळे डिसीज कॉज होतात ते डिसीज त्या पर्सन मध्ये कॉज होतात त्या पर्सनचा जॉब तिथं लॉस होतोय देन टाइम पण लॉस होतोय आणि त्याला काही कंडिशनला काय करावं लागते काही
प्रॉब्लेम्सला फेस करावे लागते. देन estimation of a opium production has been between 3,000 and 4,000 ton per year. म्हणजे जे ओपीएम आहे त्या ओपीएमचं इस्टिमेशन अॅन्युअली किती होतं तर 3,000 to 4,000 टन्स पर इयर मध्ये होते. एका वर्षाला किती 3,000 to 4,000 टन्स ओपीएमचं काय होतंय तर ते कल्टिवेशन करतायत किंवा इस्टिमेशन करतायत. कोका लीफ प्रोड्यूस इन a fewer country than opium and has increased 1938 from just below 295,000 tons. म्हणजे जे कोका लीफ आहे त्या कोका लीफचं प्रोडक्शन जे आहे ते ऍज कम्पेअर टू ओपीएम काय झालेलं आहे इन्क्रीज झालेलं आहे फ्रॉम कधीपासून 1988 पासून आणि ते किती झालेलं आहे आतापर्यंत 295 tons of the leaf per year to 330 tons per each year. In some illicit supply and demand of the drug have surged with the enormous profit for the few and modest income provide to others. Increased morbidity and mortality associated family, educational and employment problems due to drug abuse. म्हणजे ड्रग अब्यूज केल्यामुळे त्या कंट्रीमध्ये किंवा त्या सोसायटीमध्ये काय कुठल्या प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतंय तर मॉर्बिडिटी असेल किंवा मॉर्टॅलिटीचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते मॉर्बिडिटी आणि मॉर्टॅलिटीचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतंय आणि जे मॉर्बिडिटी आणि मॉर्टॅलिटीचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याला फेस करावे लागते आणि जे एज्युकेशन रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत त्या एज्युकेशन रिलेटेड प्रॉब्लेम्सला पण त्या पर्सनला फेस करावं लागते. देन नेक्स्ट पॉइंट आहे लॅक ऑफ ए प्रोडक्टिव्ह एम्प्लॉयमेंट अँड इम्पॅक्ट ऑन द वर्कप्लेस. म्हणजे जे प्रोडक्टिव्ह इम्पॅक्ट आहे किंवा जे पर्सन ड्रगचं प्रोडक्शन करतायत त्याच्या थ्रू वर्क प्लेस वरती कुठला इम्पॅक्ट प्रोड्यूस होतोय तर द वर्क प्लेस इज अ पार्ट ऑफ ए कम्युनिटी रिफ्लेक्टिंग इज अ स्ट्रेंथ अँड वीकनेस. म्हणजे जे वर्क हे करतायत पर्सन जे वर्क प्लेस वरती वर्किंग करतायत तर हा कुठला पार्ट आहे तर कम्युनिटीचा पार्ट आहे. वर्क प्लेस इज अ पार्ट ऑफ दी कम्युनिटी. वर्क प्लेस काय तर कम्युनिटीचा पार्ट आहे आणि त्याच्या थ्रू काय होतंय तर कंटिन्युअसली वर्क केल्यामुळे त्या पर्सनची स्ट्रेंथ डिक्रीज होते आणि त्या पर्सन मध्ये वीकनेस कॉज होते. ड्रग अब्यूज रिप्रेझेंट डिफिकल्ट प्रॉब्लेम फ्रॉम द एम्प्लॉयर बिकॉज दे आर कॉम्पिटेटिव्ह प्रेशर्स टू इन्क्रीज आउटपुट. आणि जे पर्सन ड्रग अब्यूज करतायत त्यांना डिफिकल्ट प्रॉब्लेमला म्हणजे काही प्रॉब्लेम मध्ये डिफिकल्टीज प्रोड्यूस होते आणि त्यांच्यावरती काय होते तर जे पर्सन ऍज अ एम्प्लॉयर्स म्हणून तिथं वर्किंग करतायत तर त्यांच्यावरती प्रेशर जो आहे तो काय होतोय इन्क्रीज होतोय. म्हणजे समजा एखादा इंडस्ट्रियलिस्ट असेल आणि त्याच्या अंडर काही पर्सन्स वर्किंग करत असतील तर आणि तो इंडस्ट्रियलिस्ट जर ड्रग अब्यूज करत असेल तर ऑटोमॅटिकली काय करतोय तर तो ड्रग अब्यूज केल्यामुळे जे अदर एम्प्लॉईज असतील त्यांच्यावरची प्रेशर इन्क्रीज करतोय. त्यांच्यावरची प्रेशर काय करतोय प्रेशर आउटपुट करतोय किंवा प्रेशर इन्क्रीज करतोय. ऍट द सेम टाइम दिस एम्प्लॉयर्स मस्ट रिपोर्टेड क्रिटिकल ह्युमन रिसोर्स इश्यू इन द बिझनेस. आणि हे जे एम्प्लॉईज आहेत ते काय करतायत तर क्रिटिकल ह्युमन रिसोर्सला त्यांच्या क्रिटिकल जे ह्युमन रिसोर्सेस आहेत ते त्यांच्या थ्रू काय होतात रिपोर्ट होतात किंवा बिझनेस रिलेटेड जे इश्यूज आहेत ते काय होतात त्या पर्सनला फेस करावे लागतात. Then illicit drug as well as tobacco create the significant problem into workplace. जे illicit drugs आहेत किंवा जे नार्कोटिक ड्रग्स आहेत किंवा जे टोबॅको आहे त्या टोबॅकोचं कंटिन्युअसली
कंटिन्युअसली जर त्यांनी अब्यूज केलं तर जे वर्क प्लेस आहे त्या वर्क प्लेस वरती जे पर्सन त्या टोबॅकोचं अब्यूज करतायत तर त्याच्यामुळे काय होतं तर जे वर्क प्लेस आहे त्या वर्क प्लेस वरती काही प्रॉब्लेम सिग्निफिकंट प्रॉब्लेम्स काय होतात क्रिएट होतात. देन वर्क टास्क दॅट रिक्वायर हायर लेवल जजमेंट, कॉन्स्टंट अटेन्शन, इमिडिएट मेमरी, फाईन मोटर स्किल अँड आर इझिली डिस्टर्ब बाय द ड्रग. म्हणजे वर्क प्लेस वरती एखादा पर्सन जर ड्रग अब्यूज करत असेल किंवा ड्रग अब्यूज करून येत असेल तर त्याच्यामुळे काय होतं तर जी त्याच्या रिलेटेड जजमेंट करण्याची जी लेवल आहे ती चेंज होते आणि त्याचं जे अटेन्शन आहे ती अटेन्शन पण त्या पर्सनचं चेंज होतंय. त्याचं जी मेमरी आहे ती मेमरी मध्ये पण त्याच्यात चेंज होते किंवा त्याचा इमिडिएट मेमरी होते आणि त्याची जी मोटार स्किल आहे ती मोटार स्किल पण काय होते तिथं डिस्टर्ब होते. त्याच्या सगळ्या ज्या बिहेवियर आहे त्या बिहेवियर मध्ये पण काय होतंय डिस्टर्बन्स प्रोड्यूस होते. देन नेक्स्ट आहे ड्रग अब्युजर्स have more absenteeism, accidents on the job, mental and lost in a productivity than non-users. आणि जे ड्रग अब्यूज करतात as compared to uh, which person who do not abuse the drug. म्हणजे जे पर्सन्स ड्रग अब्यूज करतात आणि जे पर्सन्स ड्रग अब्यूज करत नाहीत जे पर्सन ड्रग अब्यूज करत नाहीत त्यांच्या रिलेटेड किंवा त्यांच्या कंपॅरिझन मध्ये जे पर्सन ड्रग अब्यूज करतायत ते जर समजा ते कॉलेज स्टुडंट्स असतील तर त्यांचे कॉलेजमध्ये अब्सेंटिझमचं प्रमाण जे आहे ते काय अब्सेंटिझमची जी लेवल आहे अब्सेंटीची ती इन्क्रीज होते किंवा जास्त असते. देन ऍक्सिडेंट जे आहेत जॉब रिलेटेड ऍक्सिडेंट असतील किंवा रोड साइड ऍक्सिडेंट असतील त्याची लेवल जी आहे ती ड्रग अब्यूज करणाऱ्या पर्सनची काय आहे तर जास्त आहे. देन मेडिकल अँड लॉस ऑफ ए प्रोडक्टिव्हिटी आणि त्या पर्सन मध्ये काय होतं तर मेडिकल रिलेटेड आणि त्यांची जी प्रोडक्टिव्हिटी आहे म्हणजे फायनान्शियल प्रोडक्टिव्हिटी किंवा अदर प्रोडक्टिव्हिटी जी आहे त्याच्यामध्ये पण काय होतंय इफेक्ट प्रोड्यूस होते किंवा ते प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती काय होते लॉस होते ऍज कम्पेअर टू नॉन युजर. द हायेस्ट कॉस्ट ऑफ ए ड्रग अब्यूज कॅन रिड्यूस द employment appraisal, suppression on the job, periodic prevention efforts. आणि जे हाय लेवलला ड्रग अब्यूज करतात जे पर्सन त्यांच्यात काय होतंय तर त्यांच्या जॉब रिलेटेड जे आहे किंवा जे पिरियडिक प्रिव्हेन्शन आहेत त्याच्यात काय होतात एफर्ट्स निर्माण होतात किंवा एफर्ट्स तिथं कॅरी होतात. देन नेक्स्ट आहे इम्प्लिकेशन्स ऑफ ए रुरल अँड अर्बन पुवर्टी. रुरल एरियामध्ये आणि अर्बन एरियामध्ये किंवा रुरल एरियाची जी पुवर्टी आहे आणि अर्बन एरियाची जी पुवर्टी आहे पर्सनची त्याच्यामध्ये कुठले इम्प्लिकेशन्स प्रोड्यूस होतात तर इन दॅट ऑल्दो रुरल अँड अर्बन पुअर आर alike in that they must constantly seek and daily living they have the basically different kind of a involvement in a ड्रग प्रॉब्लेम्स. म्हणजे जे रुरल एरिया मधले आणि अर्बन एरिया मधले जे पर्सन्स आहेत ते कंटिन्युअसली जर समजा ड्रग अब्यूज करत असेल तर त्या पर्सन मध्ये जी सिकची कंडिशन आहे किंवा इलनेस प्रोड्यूस होते देन त्यांना जे डिफरंट टाइपचे प्रॉब्लेम्स आहेत हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम असतील त्यांना फेस करावं लागते. देन पुवर्टी इज द मोर रिलेटेड to the supply of a illicit drug and urban poverty is the more relate both dealing and demand. जे पुवर्टी आहे अर्बन आणि रुरल एरियातली त्याच्यातलं त्या पर्सनला काय करावं लागतं तर जे अर्बन पुवर्टी आहे किंवा रुरल पुवर्टी आहे त्याच्यातले जे इलिसिट ड्रग्स आहेत इलिसिट सप्लाय करणारे जे पर्सन्स आहेत किंवा जे इलिसिट ड्रग्स आहेत त्याच्या रिलेटेड डीलिंग करावं लागतं किंवा त्याचे जे डिमांड आहे त्या डिमांड काय करावे लागतात मोर इन्क्रीज होत जात आहेत. जे इलिसिट ड्रग्स असतील किंवा जे अदर ड्रग्स असतील त्याच्या ज्या डिमांड्स आहेत ते काय होत आहेत इन्क्रीज होतात आणि त्याच्यामुळे त्या पर्सनचे फायनान्शियल जी कंडिशन आहे त्याच्यावरती काय होते इफेक्ट प्रोड्यूस होतोय. पर्सन विथ द मार्जिनल इन्कम ऑफ्टन
spend money on the drug, alcohol or tobacco instead of a food, clothes and shelter. आणि ज्या पर्सनला ड्रग अब्यूज करण्याची म्हणजे रुरल एरियातले असेल किंवा अर्बन एरियातले जे पर्सन्स आहेत त्या पर्सनला जर ड्रग अब्यूज करण्याची हॅबिट फॉर्म झाली तर इनडायरेक्टली और डायरेक्टली त्या पर्सनच्या इन्कम वरती त्याचा इफेक्ट प्रोड्यूस होतोय. मीन्स तो जो पर्सन आहे तो काय करतोय तर मोर मनी काय करतोय ड्रग अब्यूज करण्यासाठी स्पेंड करतोय. देन अल्कोहोल अँड टोबॅको इंटेक साठी किंवा अल्कोहोल अँड टोबॅकोच्या कन्झम्पशन साठी तो मनी स्पेंड करतोय ऍज कम्पेअर टू फूड. म्हणजे जेवढा इन्कम किंवा जेवढे मनी तो फूड साठी स्पेंड करत नाही तेवढे मनी तो काय करतोय अल्कोहोल अँड टोबॅकोच्या अब्यूज साठी स्पेंड करतोय. देन क्लोथ्स अँड शेल्टर, फूड, क्लोथ्स अँड शेल्टर साठी जेवढा तो पर्सन मनी स्पेंड करत नाही तेवढा मनी तो काय करतोय अल्कोहोल आणि अल्कोहोल, टोबॅको आणि जे ड्रग्स कन्झम्पशन आहेत किंवा ड्रग अब्यूज करण्यासाठी तो काय करतोय स्पेंड करतोय. देन रिझनेबल अश्युरन्स ऑफ ए मॉडर्न income over the long time span from the illicit crop may be sufficient to motivate the farmer participate in alternative development programs. आणि जे पर्सन्स आहेत ते पर्सन्स ज्या पर्सनच्या इन्कम वरती किंवा जे फायनान्शियल कंडिशन आहे त्याच्यावरती प्रॉब्लेम प्रोड्यूस होत असेल तर त्या पर्सनला किंवा त्या फार्मरला मोटिवेट करायचे कशासाठी तर जे लिसिट क्रॉप्स आहेत त्यांचं कल्टिवेशन करण्यासाठी त्या फार्मर्सला प्रमोट करायचं आहे किंवा मोटिवेट करायचं आहे. त्यांना काय जे इलिसिट क्रॉप्स आहेत त्या इलिसिट क्रॉपचं कल्टिवेशन न करता लिसिट क्रॉप्स जे आहेत ते लिसिट क्रॉपचं कल्टिवेशन करण्यासाठी त्या फार्मरला मोटिवेट करायचं आहे. आणि त्याच्या रिलेटेड जे प्रोग्राम्स आहेत ते प्रोग्राम्स काय करायचे आहेत अरेंज करायचे आहेत आणि त्याला त्याच्यात पार्टिसिपेट करायचं आहे. जे रुरल एरियाचे पर्सन्स असतील आणि अर्बन एरियाचे जे पर्सन्स असतील त्यांना ते पार्टिसिपेट करण्यासाठी हेल्प करायचे आहे किंवा प्रमोट करायचं आहे. देन नेक्स्ट पॉइंट आहे मार्जिनलायझेशन. मार्जिनलायझेशन मीन्स काय तर डिव्हायडेशन और सीमांतरण. मार्जिनलायझेशन मध्ये काय सांगितलेलं तर ड्यू टू इट्स हायली व्हॅरिड नेचर इन अ डिफरंट सोशियो कल्चरल कॉन्टेक्स्ट ड्रग अब्यूज मे seen as a normative, marginal and deviant or a criminal behaviors. म्हणजे जे मार्जिनल